गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण TY BSc कम्प्युटर सायन्स लास्ट सेमिस्टर आहे आपले. त्या लास्ट सेमिस्टरमधील आपल्याकडे दोन सब्जेक्ट आहेत, इंटरनेट प्रोग्रामिंग आणि कम्प्युटर ग्राफिक्स. तर इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट पार्ट आपण पूर्ण कंप्लीट केला आहे. त्याच्यानंतर आपलं प्रॅक्टिकलसुद्धा सबमिशन झालेलं आहे. तर आपण नेक्स्ट जो माझ्याकडे सब्जेक्ट आहे कम्प्युटर ग्राफिक्स तो आजपासून स्टार्ट करणार आहे. उद्याच्याला इंटरनल एक्झाम आहे, दोन्ही पेपर आहेत, PHP आणि ग्राफिक्सची. PHPची एक्झाम होऊन जाईल, सर्व चॅप्टर झालेले सर्व चॅप्टरवर आपली इंटरनल एक्झाम होईल. 10 क्वेश्चन असतील मल्टिपल चॉईसमध्ये. तसंच उद्याच्यालाच कम्प्युटर ग्राफिक्सचीही एक्झाम होईल. ह्या चॅप्टर फक्त एका चॅप्टरवर आपली इंटरनल एक्झाम होईल, कारण ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये बराच डेटा आहे. कारण कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आज आणि उद्या 2 दिवसात जे लेक्चर पडतील, लिंक थोडीशी उशिरा टाकली जाईल, 4च्या पुढं किंवा 5च्या पुढं लिंक टाकल किंवा दुसऱ्या दिवशी लिंक म्हटलं तरी टाकून देईन. दिवसभर लिंक ठेवली जाईल आणि त्या ग्राफिक्सवर सुद्धा आपली एक्झाम होऊ शकते. तर कम्प्युटर ग्राफिक्स ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला 8 चॅप्टर होते, परंतु ह्या ऑनलाईन सब्जेक्टमध्ये किंवा 70% सिलेबस झाल्यामुळं एक 6 चॅप्टर आहेत आपल्याला. तर पहिला चॅप्टर आहे आपला इंट्रोडक्शन टू कम्प्युटर ग्राफिक्स. ग्राफिक्सची इन्फॉर्मेशन किंवा कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, त्याचा यूज काय, त्याचा फायदा काय, कोणत्या प्रकारची एलिमेंट्स म्हणजे यूज केले जातात, कोणत्या प्रकारचे ऑपरेशन यूज केले जातात, किंवा त्याचे ॲप्लिकेशन कोणते कोणते आहेत, किंवा कोणत्या प्रकारचं स्टँडर्ड यूज केलं जातं, किंवा कोणत्या प्रकारचं जेल यूज केलं जातं, किंवा ओपन जेल टाईपमध्ये किंवा इव्हेंट हँडलिंग केलं जातं. हा सगळा पार्ट आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या चॅप्टरमध्ये इंटरॅक्शन आहे, इनपुट डिव्हायसेस. 6 चॅप्टरमध्ये 3 चॅप्टर आपले पूर्ण थेरॉटिकल आहेत आणि ते फंडामेंटल आहेत, की जे पहिलीपासून तुम्हाला माहिती आहेत. पहिल्या चॅप्टरमध्ये थोडंसं नाही का ग्राफिकली म्हणजे काय, पण सेकंड चॅप्टरमध्ये थर्ड चॅप्टरमध्ये इनपुट डिव्हायसेस जे आपण फंडामेंटल पहिलीपासून पाहत आलो आहे, की इनपुट डिव्हायसेस कोणते कोणते असतात. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे आउटपुट डिव्हायसेस, म्हणजे प्रेझेंटेशन, म्हणजे आउटपुट डिव्हायसेस कोणते कोणते, मॉनिटर, त्यानंतर प्रिंटर असेल, जे आउट डिव्हायसेस होतात किंवा जे डिस्प्ले होतात ते आउटपुट डिव्हायसेस, जे आपण इनपुट देतो, कीबोर्ड्स असेल किंवा माऊस असेल किंवा टच पॅड असेल किंवा पॅनल असेल, टच पेन असेल, हे इनपुट डिव्हायसेस किंवा माऊस असेल, ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण पाहणार. म्हणजे सेकंड चॅप्टरमध्ये इनपुट डिव्हायसेस कोणते कोणते असतात तिथं काय मी जास्त घेणार नाही, फक्त इनपुट डिव्हायसेस कोणते कोणते असतात विषय संपला. थर्ड चॅप्टरमध्ये काय आउटपुट डिव्हायसेस कोणते कोणते असतात, कारण का पहिलीपासून आणि आत्तापर्यंत 5 वर्ष झाली ती माहिती, कारण त्याच्यावर प्रोग्रामिंग नाही काय नाही, फक्त इट इज अ थेरॉटिकल इन्फॉर्मेशन सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये. फर्स्ट चॅप्टर महत्त्वाचं आहे की ग्राफिक्स म्हणजे काय आपण ते समजून घेणार आहोत. सेकंड चॅप्टरमध्ये इनपुट डिव्हायसेस म्हणजे कोणते कोणते असतात ते पाहणार आहोत. थर्ड चॅप्टरमध्ये आउटपुट डिव्हायसेस म्हणजे कोणते कोणते असतात. त्यानंतर चौथा आणि 5वा आणि 6वा चॅप्टरमध्ये ॲक्च्युअल अल्गोरिदम आहेत. इट इज अ इम्पॉर्टंट चॅप्टर. फोर्थ चॅप्टरमध्ये आपण रास्टर स्कॅन ग्राफिक्स पाहणार आहोत, कशा प्रकारचं. मग त्याच्यामध्ये 4-5 अल्गोरिदम आहेत रास्टर स्कॅनमध्ये, लाईन ड्रॉईंगचे असतील किंवा सर्कलचं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिदम आहेत, आपण त्या पाहणार आहोत. त्यानंतर फिफ्थ चॅप्टरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन असेल, मग 2D ट्रान्सफॉर्मेशन असेल, 3D ट्रान्सफॉर्मेशन असेल. मग ट्रान्सफॉर्मेशनमध्ये वेगवेगळे प्रकारचे नाही का ऑपरेशन आहेत, रिफ्लेक्शन, शेडिंग, ट्रान्सफॉर्म, असे वेगवेगळे रोटेशन, हे ऑपरेशन त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण ॲक्च्युअली ग्राफिकली आणि अल्गोरिदमली आपण त्या गोष्टी पाहणार आहोत. 6th चॅप्टरमध्ये क्लिपिंग पाहणार आहोत, कशा प्रकारचा डेटा मला क्लिप करायचा, केवढा इमेजेस पाहिजे, कोणती प्रकारची इमेजेस पाहिजे, आपण त्याच्यामध्ये त्या गोष्टी पाहणार आहोत. म्हणजे ह्या 6 चॅप्टरमध्ये फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स, सेकंड आणि थर्ड चॅप्टर तो तुम्हाला माहिती मला माहिती, जी का पहिलीपासून आपण इनपुट डिव्हायसेस आउटपुट डिव्हायसेस पाहत आलो त्याच्याबद्दलची थेरॉटिकल इन्फॉर्मेशन सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये. आणि देन फोर्थ आणि फिफ्थ आणि 6th चॅप्टरमध्ये अल्गोरिदम आहेत, आपण ते एक्झाम्पल्स, अल्गोरिदम अँड मल्टिपल चॉईस असल्यामुळे मल्टिपल चॉईस टाईपमध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे असतील ते आपण ह्या ग्राफिक्स सिस्टममध्ये पाहणार आहोत.
तर आपण चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर ग्राफिक्स. फर्स्ट कम्प्युटर ग्राफिक्स समजून घेत असताना किंवा ग्राफिक्समध्ये काय करणार आहोत किंवा कम्प्युटर ग्राफिक्समध्ये मी काय करणार आहोत, पण त्याच्या आधी मी कम्प्युटर म्हणजे काय ते समजून घेईन. व्हॉट यू मीन बाय कम्प्युटर, व्हॉट यू मीन बाय ग्राफिक्स, आधी सेपरेट टर्म मी समजून घेईन की कम्प्युटर म्हणजे काय, ग्राफिक्स म्हणजे काय, आणि देन मला समजलं पाहिजे की कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, की आपण मग ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या सब्जेक्टमध्ये नेमकं करणार काय आहोत. तर फर्स्ट टर्म, व्हॉट इज कम्प्युटर. कम्प्युटर इट इज अ मशीन. कशा प्रकारचं मशीन, तर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मशीन. कशा प्रकारचं कम्प्युटरचा यूज कसा होतो, इन्फॉर्मेशन त्याच्यावर प्रोसेसिंग केली जातं अशा प्रकारचं मशीन म्हणजे टूल्स. त्याला काय म्हटलं जातं, टूल्स. इट इज अ टूल्स. त्या टूलचा यूज कशासाठी करायचा आहे, तर डेटा स्टोअर करण्यासाठी, मॅनिप्युलेट करण्यासाठी आणि डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी. व्हॉट यू मीन बाय कम्प्युटर. कम्प्युटर इज मशीन. कुठेही जा, काय जा, विद्यार्थ्यांना डेफिनेशन विचारले किंवा काय, इट इज अ मशीन. कशा प्रकारचं मशीन, पण इट इज अ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मशीन. जी काही डेटा आपण कलेक्ट करणार आहोत, मग तो डेटा कशाही पद्धतीत असेल, मग तो इमेजमध्ये असेल, तो टेक्स्टमध्ये असेल, काही लाईनमध्ये असेल, कशा ड्रॉमध्ये असेल, एलिप्समध्ये असेल, सर्कलमध्ये असेल, कशाही प्रकारचा डेटा, मॅपमध्ये असेल, ग्राफमध्ये असेल, कशाही प्रकारचा डेटा वर प्रोसेसिंग करायची आपल्याला. मग तो डेटा आपण कम्प्युटरमध्ये, त्याचं काम काय असणार आहे, त्या डेटावर आपण स्टोअर करणार, सेव्ह करण्याचं काम किंवा कॉपी करून घेण्याचं काम किंवा त्याला जमा करून घेण्याचं काम, किंवा आपण कम्प्युटरचा यूज डेटा स्टोअर करण्यासाठी, जो डेटा स्टोअर केला आहे त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग करणार, काहीतरी ऑपरेशन करणार, काहीतरी मॅनिप्युलेट करणार, म्हणजे इन्सर्शन करल, क्रिएट करल, डिलीट करल, त्याला नाही का सॉर्ट करल, क्लिप करल, ट्रान्सफॉर्म करल, क्लिपिंग करल, प्रोजेक्शन करल, त्याच्यावर व्ह्यूविंग करल, काहीही करल, वेगवेगळे टाईपची मी त्याच्यावर काय करल, ऑपरेशन करल. देन जो डेटावर मी ऑपरेशन केले, जो डेटा स्टोअर केला आहे त्याच्यावर ऑपरेशन केलेत, तो डेटा मी काय करू, डिस्प्ले करल. दॅट इज कॉल्ड द कम्प्युटर. कम्प्युटरचे यूज काय आहे, की जो डेटा वर मला प्रोसेसिंग करायची, दॅट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन. इट इज अ मशीन, ओनली फॉर द मशीन. परंतु एवढं डेटा स्टोअर करणारे, मॅनिप्युलेट करणारे, डेटा रिट्रीव्ह करणारे, त्यासाठी काहीतरी लागेल ना. त्यासाठी लँग्वेजेस असेल, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं नाही का डेटाबेस असतील, त्याचा आपण यूज करणार आहेत. बट आपण यूज करणार आहोत कम्प्युटर. त्या कम्प्युटरवर एखादी स्क्रीन डिस्प्ले करायचं असेल तर त्याला ग्राफिक्स द्यायला लागेल. काय करायला लागेल, व्हॉट यू मीन बाय ग्राफिक्स. ग्राफिक्स मीन इट इज अ व्हिज्युअल इमेज. जी स्क्रीनवर आपल्याला दिसते, इट इज अ व्हिज्युअलाइज, आपल्याला दिसते ती इमेज, इट इज अ व्हिज्युअलाइज इमेज ऑर डिझाईन. ग्राफिक्स जे काय मला टी व्हीवर दिसते, लॅपटॉपवर दिसते, माझ्या मोबाईलवर दिसते, इट इज अ व्हिज्युअलाइज इमेज, इट इज अ ग्राफिक्स. त्याला काय म्हटलं जातं, ग्राफिक्स. व्हॉट इन्क्लूड्स द पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन डेटा. त्याच्यामध्ये काय इन्क्लुडिंग असेल, पिक्टोरियल डेटा. कशा प्रकारचा पिक्टोरियल डेटा, मी ह्या ग्राफिक्समध्ये कशा प्रकारचा डेटा स्टोअर होणार आहे, पिक्सेलमध्ये डेटा स्टोअर होणार आहे. कशामध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पिक्सेल म्हणजे पाहणारच. इट इज अ पिक्सेल. इमेज असेल, काय असेल, तो डेटा पिक्सेल वाईज, किंवा तो पिक्सेल वाईज डेटा काय होतो, ओपन होतो कम्प्युटरवर किंवा आपल्या टी व्हीवर, ते पिक्सेल असेल. इट इज अ स्मॉलेस्ट ॲड्रेसेबल युनिट, की एलिमेंट्स, तो डेटा स्टोअर करण्याचं एक युनिट आहे, तो पिक्सेल. हा एलिमेंट्स किंवा हे इमेज किंवा हा पिक्टोरियल डेटा तो पिक्सेलमध्ये स्टोअर होणार आहे. ग्राफिक्स इज आर्ट्स, डिजिटल इमेज ऑर मॅप. कोणत्या प्रकारचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन, वेगवेगळ्या प्रकारचं आर्ट, डिजिटल इमेजेस, मॅप किंवा जिओमॅट्रिक इमेजेस, अशा वेगवेगळ्या इमेजेस किंवा हे गोष्टी आपण ह्या ग्राफिक्समध्ये आपण बनवतो. मग ती इमेज असेल, ती जनरेट कोण करेल, तर कम्प्युटर करेल. ग्राफिक्स मीन्स व्हिज्युअलाइज इमेज,
कम्प्युटर काय करल, ती इमेज जनरेट करल, पण कशी, आर कॉल्ड द कम्प्युटर ग्राफिक्स. कोणा थ्रू, तर कम्प्युटर ग्राफिक्स थ्रू ती काय इमेज काय होईल, ती आपण जनरेट करणार आहोत. परंतु जनरेट करत असताना त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन होतील विच डिस्प्ले द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ ग्राफिक्स ऑब्जेक्ट. जो काय डिस्प्ले होईल तो ऑब्जेक्टमध्ये डिस्प्ले होईल. फॉर एक्झाम्पल विंडोजमध्ये होईल, ग्राफमध्ये होईल, डायग्रॅममध्ये होईल वेगवेगळ्या, किंवा एखाद्या पिक्चर्समध्ये होईल, एखाद्या व्हिडिओमध्ये होईल. अशाही प्रकारची ती इमेजेस असेल. म्हणजे इमेज जनरेट होत असताना त्या कम्प्युटरचे यूज होईल. तो ग्राफिक्स यूज करतो. म्हणजे ग्राफिक्स यूज करतो म्हणजे काय, कम्प्युटर ग्राफिक्स थ्रू काय करल, तो ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले करल. ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले करत असताना ते ग्राफिक्स ऑब्जेक्टमध्ये असेल. मग ग्राफिक्स ऑब्जेक्टमध्ये विंडो असेल, किंवा तुमची नाही का एखादी डायग्राम असेल, किंवा एखादी इमेज असेल, किंवा एखादा व्हिडिओ असेल, किंवा एखादा ऑडिओ असेल, त्याच्यामध्ये ती इमेजेस काय होणार, स्टोअर होईल किंवा ते डिस्प्ले होत असते. देन कम्प्युटर ग्राफिक्स इज अन आर्ट ऑफ ड्रॉइंग अ पिक्चर. कम्प्युटर ग्राफिक्सचं काम काय, व्हॉट यू मीन बाय थिंग्स, तर ड्रॉइंग अ पिक्चर्स ऑन अ कम्प्युटर स्क्रीन. त्या कम्प्युटर ग्राफिक्सचं काम काय, इट इज अ ड्रॉइंग ऑन अ पिक्चर कम्प्युटर स्क्रीन विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा आपण यूज करून काय करणार आहे, ती इमेज किंवा ती ड्रॉइंग पिक्चर किंवा ते व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ असेल किंवा टेक्स्ट असेल किंवा काय असेल, तर ते आपण काय करणार आहे, स्क्रीनवर डिस्प्ले करणार. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण त्या कम्प्युटर ग्राफिक्समध्ये आपण करत असताना कम्पिटिशन करणार, क्रिएशन करणार अँड मॅनिप्युलेट करणार. कम्प्युटेशन करणार म्हणजे कॅल्क्युलेट करणार, क्रिएशन म्हणजे आपण ती इमेज किंवा ती ड्रॉइंग करणार, देन त्याच्यावर आपण डेटा मॅनिप्युलेट करणार. इट इज अ कम्प्युटर ग्राफिक्स. कम्प्युटर सेपरेट पाहिलं, ग्राफिक्स म्हणजे काय असतं, कारण ग्राफिक्स म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे, इट इज अ व्हिज्युअलाइज इमेज. आणि त्या व्हिज्युअलाइज इमेजेसमध्ये आपण काय करणार, तो मॅनिप्युलेट करणार आहे आपण डेटा. म्हणजे एक इमेज ड्रॉ करणार आहोत. कोणा थ्रू, तर त्या ग्राफिक्सच्या थ्रू. म्हणजे ग्राफिक्सच्या थ्रू यूज करणार आपण एखादा ड्रॉ एलिमेंट करणार आहे किंवा एखादी इमेजेस तयार करणार आहे, तर आपण तर एखाद्या लँग्वेजचा यूज करणार आहे, कारण त्याच्यावर आपण अल्गोरिदम राईट करणार आहे, कॉम्पिटिशन्स करणार आहोत, त्याच्यावर आपण क्रिएशन करणार आहे आणि त्याचं मॅनिप्युलेशन करणार आहे. देन ह्याच्यावरून मला डेफिनेशन राईट करता आली पाहिजे की आता ह्याच्यावरून डेफिनेशन काय होईल. इट इज अ टर्म कम्प्युटर अँड ग्राफिक्स. अँड देन डेफिनेशन ऑफ सगळ्यात सिम्पल, कम्प्युटर ग्राफिक्स इज अ डिसिप्लिन. काय म्हटलंय, रूल वाईज कशाही प्रकारची इमेज तयार होत नाही. तुम्हाला जशा प्रकारची पाहिजे तशा प्रकारची इमेज. इज अ डिसिप्लिन. कम्प्युटर ग्राफिक इज द डिसिप्लिन ऑफ प्रोड्युसिंग अ पिक्चर ऑर इमेज. तुमची इमेज ही डिसिप्लिन म्हणजे रूल वाईज किंवा जशी सिस्टमॅटिक पाहिजे तशा प्रकारची डिसिप्लिनली ती काय होणार, प्रोड्युसिंग द पिक्चर. तुम्ही जशा प्रकारची इमेज डेव्हलप करणार आहे तशा, तुम्ही 2D करा 3D करा, तुम्ही तुमच्यावर डिपेंड असेल. देन प्रोड्युसिंग द पिक्चर्स ऑर इमेजेस व्हॉट युजिंग अ कम्प्युटर. कोणाचा यूज करून, तर कम्प्युटरचा यूज करून ती इमेज आपण काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. द इन्क्लुडिंग द मॉडेलिंग, क्रिएशन, मॅनिप्युलेशन, स्टोरेज ऑफ जिओमेट्रिक ऑब्जेक्ट. म्हणजे आपण त्याच्यावर कम्प्युटरचा यूज करणार आहे, परंतु मग त्याच्यावर आपण काय करणार आहे, त्याच्यावर क्रिएशन करणार, त्याचं मॅनिप्युलेशन करणार, तो स्टोरेज करणार तो ऑब्जेक्ट. अँड जो ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे, डेव्हलप केला आहे, त्याला मला काय करायचं असेल, मूव्ह करायचं असेल किंवा ड्रॉ करायचं असेल, अँड रीएंडरिंग कन्वर्टिंग अ सीन टू ॲन इमेज or the process of transformation, rasterization, shading, illuminations, animation of the image. लक्ष द्या इकडं. डेफिनेशन सिम्पल आहे. कम्प्युटर ग्राफिक्स इज द डिसिप्लिन ऑफ प्रोड्युसिंग अ पिक्चर. कम्प्युटर ग्राफिक्स काय करणार आहे, एक इमेज प्रोड्यूस करणार आहे. कोणा थ्रू, कम्प्युटर थ्रू. तो कम्प्युटर थ्रू इमेज तयार करणार म्हणजे तो काय करणार, क्रिएट करणार, मॅनिप्युलेट करणार आणि स्टोअर करणार. इट इज ऑपरेशन करणार. इट इज अ टूल्स ऑफ कम्प्युटर, स्टोरिंग, मॅनिप्युलेट अँड रिट्रिव्हिंग. द कम्प्युटर इज इन्क्लूड द मॉडेलिंग,
क्रिएशन, मॅनिप्युलेशन, स्टोरिंग अँड जिओमेट्रिक. पण व्हॉट अँड अजून त्याचं काम काय आहे? रिएंडर करणं, ड्रॉ करणं, कन्वर्ट करणं त्या सीनला. कशा प्रकारचं कन्वर्ट करणार त्या इमेजला? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर रिफ्लेक्शन करल, रोटेशन करल, काही करल, रास्ट्रायझेशन करल त्या स्क्रीनचं, म्हणजे इथून तर तिथपर्यंत घेऊन, म्हणजे छोटी मॅक्स करणं, मिनिमम करणं, रास्ट्रायझेशन, शेडिंग करणं, त्या इमेजचं शेड पडणं किंवा त्याची सावली, दॅट इज शेडिंग, इल्युमिनेशन्स अँड ॲनिमेशन ऑफ द इमेज, दॅट इज कॉल्ड computer graphics. Computer graphics, it is a discipline producing the picture or image using a computer, including creation, manipulation, storage. And त्याचं काम काय होईल? रेंडरिंग करणं, कन्वर्टिंग करणं त्या सीनला, परंतु कशा थ्रू? ट्रान्सफॉर्मेशन थ्रू करल, रास्ट्रायझेशन थ्रू करल, क्लिपिंगद्वारे करल, विविंगद्वारे करल, कशा प्रकारे? इट इज अ ऑल टाईप ऑपरेशन, दॅट इज कॉल्ड कम्प्युटर ग्राफिक्स. इट इज अ सिम्पल डेफिनेशन. जर मला कम्प्युटर म्हणजे कळलं, ग्राफिक्स म्हणजे कळलं, की ॲटोमॅटिक कम्प्युटर ग्राफिक्समध्ये करणार का आहोत. एक सिम्पल साधी डेफिनेशन, मला एक इमेज तयार करायची, त्यासाठी कम्प्युटरचा यूज होईल, त्यासाठी मी त्यावर वेगवेगळे ऑपरेशन कर, बस, ह्याच्यापेक्षा वेगळं काय. दॅट इज कॉल्ड कम्प्युटर ग्राफिक्स. सिम्पल कम्प्युटर ग्राफिक्स इज इक्वल टू डेटा स्ट्रक्चर प्लस ग्राफिक्स अल्गोरिदम आपण यूज करणार आहेत, अँड देन लँग्वेज. तुम्हाला नंतर कशामध्ये त्याला प्रोड्यूस करायची, जावामध्ये करायची का ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये करायची का वेगवेगळ्या अजून पायथनमध्ये करायची, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? राईट करू शकता. देन हे करत असताना ते स्टँडर्ड आहेत वेगवेगळे स्टँडर्ड. एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादी इमेज तयार करायची असेल, त्याची पोर्टेबिलिटी तयार करायची असेल, तर ग्राफिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडर्ड आहेत. ग्राफिक्स कर्नल सिस्टीम, GKS, कोर, IGFs, FIPS, त्यानंतर CGM, CGI असे वेगवेगळे प्रकारचे काय त्याच्यामध्ये स्टँडर्ड आहेत. ते आपण डायरेक्ट विकत घेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टँडर्डचा यूज करून आपण ग्राफिक्स, म्हणजे ग्राफिक्स यूज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर स्टँडर्ड आहेत, त्याचा आपण काय करू शकतो? यूज करून आपण ते एक सिस्टीम यूज करू शकतो. एखादा लॅपटॉप खरेदी करायला गेलं की आपण ग्राफिक्स टाकून घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे स्टँडर्ड राहतात. म्हणजे तुम्हाला याच्या प्रकारचे नोट्स तुम्हाला सेट केल्या जातील. देन वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऑपरेशन करणार आहेत त्या एलिमेंटवर, म्हणजे क्रिएट करणार, शेप्स देणार, त्यांना सॉलिडमध्ये तयार करणार, किंवा त्याची साईज आपण चेंज करणार, किंवा पोझिशन चेंज करणार, किंवा त्याच्यावर प्रोजेक्शन करणार, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करणार, शेडिंग करू, कलरिंग करणार, व्ह्यूइंग करणार, क्लिपिंग करणार, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याच्यावर कम्प्युटर ग्राफिक्समध्ये आपण ऑपरेशन तयार करत असतो. नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे की हे जे वेगवेगळे एलिमेंट्स कम्प्युटर ग्राफिक्समध्ये एलिमेंट्स कोणते कोणते, कारण इट इज अ इम्पॉर्टंट लेक्चर. जर सेकंड लेक्चर जर समजलं तर अख्खं ग्राफिक सिस्टम करून येतं, कारण सगळ्याच प्रकारचे एलिमेंट्स 15-20 एलिमेंट आहेत. ते जर मला कळले की मला सेकंड, थर्ड, फोर्थ चॅप्टरमध्ये ते सोपं जातं अंडरस्टँडिंग होण्यासाठी. कारण हा चॅप्टर एक महत्त्वाचा आहे मल्टिपल चॉईसच्या दृष्टीने, कारण ह्याच्यावर बऱ्यापैकी विचारलं जातं. ठीक आहे, ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर आपण पाहू आपण. ओके, थँक्यू.